हॅलो गाईज. तर आज आम्ही पुन्हा एकदा म्हणजे फॉर द सेकंड टाईम आम्ही ताजला आलो होतो. ताज सिदादेविदा गोवामध्ये, जे की आहे साऊथ गोवामध्ये डोनापावलापाशी. तर हे आहे सिदादेविदाचे जे दोन हॉटेल्स आहेत, एक आहे हेरिटेज, एक आहे होरायझन. तर आम्ही होरायझनमध्ये आलो होतो. मी तुम्हाला हेरिटेज पण दाखवतो. हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा. याच्यामध्ये मी तुम्हाला हेरिटेज हॉटेल पण दाखवीन, होरायझन पण दाखवीन, रूम टूर दाखवीन, इथलं लंच डिनर ब्रेकफास्ट वगैरे कसं असतं, किंवा ओव्हरऑल हॉटेलची सुद्धा मी एक टूर केलेली आहे, तर तीसुद्धा तुम्हाला दाखवीन. आणि शेवटला मी तुम्हाला ह्या सगळ्याला किती खर्च आला हे देखील दाखवीन. तर ही होती असं आपण आत आल्या आल्या आपली अशी शिंपल्यांची माळ घालून आणि एखादं लेमोनेड किंवा कोकम सरबत देऊन तुमचं स्वागत केलं जातं आहे. समोर अनघा चेक इनची प्रोसेस करत होती, कारण आम्ही साधारणपणे 12:30 वाजता पोचलो होतो आणि या हॉटेल्सची चेक इन टायमिंग जे आहे ते 2 वाजता आहे. सो त्याच्यामुळं आम्हाला थोडं वेट करावं लागलं होतं आणि लग्न कार्य होतं तिथं कुणाचं तरी, त्याच्यामुळं तर अजूनच आम्हाला आणखीन लेट झाला होता. तर ते जे खाली जे दिसतंय तर ते आहे हेरिटेज हॉटेल. नंतर आपण तिथं जाऊया. होरायझन म्हणून आहे. याला कनेक्टिव्हिटी नाही आहे, अशी बाहेरनंच कनेक्टिव्हिटी आहे. तर ह्यांचे शटल व्हेकल असतात, ते तिथंपर्यंत घेऊन जातात आणि या बाल्कनीतनं असा व्ह्यू येतो आहे. आणि तो जो भाग आहे तो दिसतोय तो डोनापावला आहे. मला पण एक्झॅक्टली नीट माहिती नाही, पण इथं त्यांनी सांगितलं असं हे दिसतंय हॉटेल. इथे एक पूल आहे आणि वरती एकदम टेरेसवर एक पूल आहे. आणि तिथं जे चाललं आहे ते कुणाचं तरी वेडिंग चाललं आहे आणि हे सगळे त्यांचं फोटोशूट वगैरे सुरू आहे. अमेझिंग व्ह्यू आहे, जबरदस्त. हेच ते लग्नाचंच चालू आहे बहुतेक. त्यांचं शूटिंग विटिंग काय काय बरंच काय काय चाललं आहे त्यांचं. तर आमच्या रूम्स मिळाल्या आहेत आता. मी तुम्हाला नंतर रूम टूर पण देतो. चला तू. थिएटर आहे. हे वर्कासाठी खराब आहे का लिफ्ट? ए अडकायचं बिडकायचं कुठं तर. हे उघड, दार उघड. अरे 2 दाबतोयस ना. तिथे झालो आम्ही. लिफ्ट खराब आहे वाटतं. हे कार्ड असं इथं लावायचं, त्याच्यानंतर लिफ्ट ॲक्सेस होते. चला इकडं. 1 2 3 3 आहे आपली. 1 2 इकडंच की. उघडीच आहे रूम. ही एंट्री आहे. एंट्री केल्यावर लेफ्ट साईडला हे बाथरूम आहे. बेसिन, काय टूथपेस्ट वगैरे, काय बॉडी लोशन वगैरे, शॉवर कॅप, चूळ भरायला ग्लास. इथे सगळे बहुतेक आयटम फॉरेस्ट इसेन्शियलचे आहेत, जो की एक प्रीमियम ब्रँड आहे. बाथटब, मी आज बाथटब घेणारच आहे. टॉयलेट, बहुतेक हा शॉवर एरिया आहे. येस. याला पार्टेशन पण आहे. हे सगळे इलेक्ट्रिकल बटन हे असे डिजिटल. वॉर्डरोब, याला काय म्हणतात? बाथरोब. स्लीपर्स, इथं काय माहीत नाही, शोकेस आहे नुसतं. आणि ही रूम आहे आणि इथून तो पडदा आहे. हां, आणि तो पडदा आहे. म्हणजे इथं झोपल्यानंतर इथं बाथरूममध्ये काय करतात हे दिसतंय.
आणि सगळे हे डिजिटल बटन आहेत. याला मी डिजिटल म्हणतो, याला एक्झॅक्टली काय म्हणतात मला माहीत नाही. आता मी दाखवतो. आमचा हात लाईट लागला की आता हे क्लोज कर्टन आहे, आपण ओपन कर्टन करूया. कर्टन ओपन केले. हां आपल्याकडे आले. ही कर्टन्स ॲटोमॅटिक ओपन होत आहेत. हां कर बघू. हां हे असं ॲटोमॅटिक ओपन होते. व्ह्यू पण चांगला आहे. सी फेसिंग रूम आहे. समोर समुद्र दिसतोय. मस्त व्ह्यू येतो इथून. आणि आद्याचा बड्डे आहे म्हणून आम्ही आलो आहे, तर त्यांनी अशी अरेंजमेंट केली. छोटू बर्थडे बॉय छोटू. हां हीटर आहे. हे त्यांचे ग्रीन टी, कॉफी, शुगर, मिल्क आहे. हे वॉटर बॉटल्स काय रिकाम आहे. ओ इथं हे सगळे आयटम आहेत खरं हे फ्री नाही आहेत, हे सगळे पेड आहेत. त्यामुळे ह्याला मी हात लावणार नाही. फोन का चालू ठेवला? परत फोन या द्या. थोडंसं फ्रेश झाल्यावर आम्ही लंच करायला गेलो. आणि हे त्यांचं रेस्टॉरंट आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं की एक लग्न चालू होतं, त्याच्यामुळं खूप जास्त गर्दी होती आणि एक साईडचं पूर्ण त्यांनी एरिया कवर केला होता. आणि हे होते सगळे आयटम्स लंचमध्ये. हे गोवन राईस आहे. मी फर्स्ट टाईम खाल्लं, म्हणजे फार मला काय एवढं खास वाटलं नाही. तर इथं भरपूर आयटम्स असतात. म्हणजे व्हेजमध्ये जास्त ऑप्शन्स असतात, नॉनव्हेजमध्ये खूप कमी ऑप्शन्स असतात. पण आम्ही नॉनव्हेज खातच नाही, त्यामुळे काही मला फरक पडत नाही. व्हेजमध्ये भरपूर ऑप्शन्स असतात आणि अशी सिटिंग अरेंजमेंट असते. म्हणजे इथली वाईबच जबरदस्त आहे. आता अर्थात एवढे पैसे घेणार आहेत म्हणजे वाईब तर त्यांनी दिलीच पाहिजे. जसं की मी तुम्हाला बोललो लग्न चालू आहे, सो एक साईड त्यांनी पूर्ण व्यापली आहे, तिकडची पूर्ण साईड. हे सगळे स्वीट्समध्ये ऑप्शन होते. मँगोचं समथिंग होतं, हे रसमलाई होती, तेच मला जास्त आवडली. मैसूर पाक वॉज द बेस्ट, तो फार भारी होता. लंच केल्यानंतर थोडंसं रेस्ट केल्यानंतर आम्ही गेलो स्विमिंग पूलमध्ये. तर हा खालच्या फ्लोअरवरचा स्विमिंग पूल आहे. टेरेसवर म्हणजे बहुतेक 7व्या मजल्यावर देखील एक स्विमिंग पूल आहे, पण कदाचित उन्हाची झळ लागेल म्हणून मग मुलांना त्यापेक्षा म्हटलं की खालच्या स्विमिंग पूलवर जाऊया. आद्या तर ॲज युजल काही पाण्यात उतरली नाही, तिला पाण्याची भीती वाटते. आणि तिच्या साईजचा पूल पण नव्हता इथं. तो पलीकडं आहे छोटा पूल, पण तोसुद्धा 3 फुटाच्या आसपास आहे. तो मी आपलं एकटाच एन्जॉय केला. आयान पण एन्जॉय केला स्विमिंग पूलमध्ये. आद्याला कोणतरी धरायला पाहिजे, त्याच्यामुळं अनघा काही स्विमिंग पूलमध्ये उतरली नाही. चला तू. सो ही किड्स रूम आहे आणि इथं भरपूर खेळायला वस्तू आहेत मुलांसाठी. म्हणजे सॉफ्ट टॉईज वगैरे तर आहेत, पत्ते वगैरे आहेत, त्याच्यानंतर अनेक त्यांचे गेम्स वगैरे आहेत, कॅरम वगैरेसुद्धा आहे. आणि ह्याची वेळ साधारणपणे संध्याकाळी 6 ते 6:30 वाजेपर्यंत असते. सकाळी साधारणपणे 9-9:30च्या आसपास सुरू होत असेल. तर हे छान रूम त्यांनी केलेली आहे मुलांसाठी. त्याच्यानंतर आम्ही गेलो बीचवर, कारण गोव्यात आला आणि बीचवर गेलो असं होणार नाही. सो ह्या ज्या कार्स दिसत आहेत तर ह्या आहे त्यांच्या शटल कार्स. हे जे हॉटेल आहे हे आहे होरायझन, पलीकडे आहे हेरिटेज. तर जर तुम्हाला बीचचा ॲक्सेस घ्यायचा असेल तर तुम्हाला होरायझनकडनं हेरिटेजकडे जावं लागतं. साधारणपणे 1 किलोमीटरच्या आसपासचं डिस्टन्स आहे. मात्र ते आतल्या आत आहे, म्हणजे मेन एंट्री एक आहे आणि आतल्या बाजूला हे 2 हॉटेल्स आहेत. तर त्याच्यामुळं आम्हाला तुम्हाला जर बीच एंट्री करायची असेल तर तुम्हाला होरायझनमधून हेरिटेजकडे जायला लागतं. सो हे पूर्ण हेरिटेज हॉटेल आहे हॉटेल. आणि आमचं बुकिंग आहे होरायझनमध्ये आणि त्यांच्या शटल कार्स चालतात, ज्या होरायझनमधून तुम्ही हेरिटेजवर येऊ शकता. आणि हा आहे बीच, हा प्रायव्हेट बीच आहे. इथून या हॉटेलमधनं किंवा होरायझनमधनं याला डायरेक्ट ॲक्सेस आहे बीचला.
इथून आपण डायरेक्ट बीचवर ॲक्सेस आहे याचा. हे हॉटेल आणि हे बीच म्हणजे लक्झरी हॉटेल्सचा हाच म्हणजे ह्यात तरी ॲटलिस्ट हॉटेलचा हा फायदा आहे की तुम्हाला बीचसाठी वेगळ्या ठिकाणी कुठं जावं लागत नाही. आणि ते जे दिसतंय तिथं आमची रूम आहे. इथं आमची रूम आहे. ते होरायझन आहे, हे हेरिटेज आहे. त्याच्यानंतर रूममध्ये आल्यानंतर पहिला सांगून ठेवलं होतं बुकिंग करायच्या वेळेला की आम्ही मुलीच्या बड्डेसाठी येतो आहे. त्यामुळे त्यांनी अशी ही तयारी करून ठेवली होती. हा केक वगैरे सगळं त्यांनीच कॉम्प्लिमेंटरी हे केलं होतं. सो केक वगैरे कट करून घेतला. त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं डिनरला. सो आम्ही ठरवलं की डिनर करूया आपण हेरिटेजमध्ये. जसं की मी तुम्हाला बोललो की दोन्ही हॉटेल जवळपास आहेत, त्याच्यामध्ये अलाऊ करतात की तुम्ही कुठल्याही एका हॉटेलमध्ये जाऊन डिनर करू शकता. सो आम्ही इथं आलो होतो डिनरला हेरिटेजमध्ये. अजिबात गर्दी नव्हती. आम्ही गेलो होतो त्यावेळेला ॲब्सोल्यूट गर्दी नव्हती. पण काय झालं होतं की लंच आमचं खूप लेट झालं होतं, त्याच्यामुळं आम्हाला जास्ती भूक नव्हती. पण ह्या म्हणजे मुलांचं जे खाणं होतं ते सॉर्टेड झालं होतं. आम्हाला जरी भूक नसली तरी इथंसुद्धा 100-160 आयटम होते. आपण खाऊन दमतो का त्यांनी देऊन दमतात अशी कदाचित स्पर्धा असते, पण कदाचित आपणच हरतो त्याच्यामध्ये. असे भरपूर इथं आयटम असतात. ओके, तर इम्पॉर्टंट असं आहे की बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल की हे किती बाबा पैसे कमवत असतील किंवा वर्षातनं 2-3 वेळा हे ताजमध्ये जातात. तर असं काही नाही आहे. आम्ही खूप कमी पैशाचा इथं विषयच येत नाही. हा विषय आहे की असलेले पैसे तुम्ही कसे उपभोगताय. आत्ता माझी मानसिक स्थिती, शारीरिक स्थिती अशी आहे की मी उपभोगू शकतो. तर आत्ता मी जास्त विचार करत नाही की किती पैसे जातात, काय होतं आहे. पुढं जाऊन कदाचित माझी मानसिक स्थिती किंवा शारीरिक स्थिती मला अलाव करणार नाही. मग त्यावेळेला मी कितीही म्हटलं की उपभोगूया तर होणार नाही. सो असं आहे, इथं जर तुम्हाला हॉटेलमध्ये असेल तुम्ही डायरेक्ट ताज हॉटेल्सवर जाऊन बुकिंग करू शकता. आणि ब्रेकफास्ट कोणत्याही रूमचा इन्क्लुडेड असतो. आणि तुम्हाला त्याचे जे चार्जेस असतात ते चार्जेस ऑलरेडी त्यांनी त्या कॅलेंडरवर लिहिलेले असतात. 1 वर्षभराचे चार्जेस तिथे लिहिलेले असतात. सो तुम्ही tajhotels.com गेला की तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन तिथे मिळते. आमची ही जी रूम होती ही साधारणपणे आम्हाला 25,000च्या आसपास पडली. आणि ज्याच्यामध्ये ब्रेकफास्ट इन्क्लुडेड होता आणि एक मेजर मील इन्क्लुडेड होतं. आणि अशा पद्धतीनं आमची अजून एक गोवा सक्सेसफुल ट्रिप कंप्लीट झाली. थँक्यू सो मच.